सगळ्यात पहिले लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ॲप डाउनलोड करून घ्यायची प्ले स्टोअरवरून. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमच्यासमोर असं एक इंटरफेस येईल. त्याच्यानंतर तुम्हाला गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. कंटिन्यू विथ गुगल करायचं. कंटिन्यू विथ गुगलवरती क्लिक केल्यानंतर तुमचे ईमेल ID दिसतील तुम्हाला. त्यापैकी एक ईमेल ID चूज करायची आणि कंटिन्यू करायचे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असं हे येईल. इथं तुम्हाला हा रेफर कोड टाकायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला 500 रुपये भेटणार नाहीत. हा रेफर कोड टाकल्याशिवाय तुम्हाला 500 रुपये भेटणार नाहीत. रेफर कोड टाकून कंटिन्यू करायचे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरवरती घेऊन जाईल. डिजिलॉकरवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून खाली तुमचा कॅप्चा टाकून नेक्स्ट करायचे. तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP जाईल. तो OTP इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा डिजिलॉकरचा पिन टाका. पिन माहीत नसेल तर फॉरगेट पिन करा. त्याच्यानंतर कंटिन्यू करा. नंतर इथे असा पेज आल्यानंतर अलाव करा. अलाव केल्यानंतर नेक्स्ट करा. इथं तुमची KYC कंप्लीटेड म्हणून येईल. KYC कंप्लीटेड आल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही तुमचं बँक अकाउंट जोडू शकता. KYC कंप्लीट झाली. त्याच्यानंतर ॲड बँक अकाउंट. ॲड बँक अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि Google Pay किंवा फोनपेहून ₹1 सेंड करायचं आहे फक्त. त्याच्यानंतर तुमच्या UPI ॲप्लिकेशनवरती घेऊन जाईल. तिथून तुम्हाला ₹1 पेमेंट करायचं आहे. ₹1 पेमेंट झाल्यानंतर नेक्स्ट करा. इथे तुमचा बँक अकाउंट नंबर दाखवेल. येस कन्फर्म करायचं आणि प्रोसीड करायचं. इथे तुमचं पर्सनल डिटेल्स भरायच्यात, ऑक्युपेशन वगैरे जसं वरील व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा प्रकारे भरून घ्या आणि प्रोसीड करा. त्याच्यानंतर सेल्फी घ्यायला सांगेल. प्रोसीड टू कंटिन्यू अलाव करा आणि सेल्फी कॅप्चर करा. व्यवस्थितपणे सेल्फी कॅप्चर झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप येईल. तुमचं सेल्फी व्हेरिफिकेशन होईल. त्याच्यानंतर खाली सेटअप युअर अकाउंट येईल. तुमची सेल्फी व्हेरीफाय झाल्यानंतर इथे फक्त एनेबल FN होईना त्याला डिसेबल करायचे आणि प्रोसीड करायचे. झालं, संपली प्रोसेस. आता फक्त इथं तुमच्या स्क्रीनवरती एक सही करायची तुमची, जशी पॅन कार्डवर आहे तशी. प्रोसीड टू E-साईन करायचं आहे. त्याच्यानंतर E-साईनच्या पोर्टलवरती जाईल. तुमचा अकाउंट ओपनिंगचा फॉर्म येईल. खाली साईन नाव करायचं आहे. इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP टाकायचा आहे. व्हेरीफाय अँड साईन करायचं आहे. व्हेरीफाय अँड साईन केल्यानंतर तुमच्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट होतील. सगळ्या स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे आणि स्क्रीनशॉट सेंड केल्यानंतर तुम्हाला ₹500 मिळतील.